आरती साठे यांच्या हायकोर्टाच्या न्यायमूर्ती नियुक्तीवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती केल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आक्षेप नोंदवला। रोहित पवारांनी आक्षेप घेतल्यानंतर भाजपनं उत्तर दिलं होतं। आरती साठेंनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता असा दावा भाजपनं केला। मात्र न्यायमूर्ती नियुक्तीची प्रक्रिया ही 2 वर्षापासून सुरू होती असं म्हणत भाजपचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला। तर आरती साठेची नियुक्ती हे न्यायव्यवस्थेचं दुर्दैव असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तर राजकीय नियुक्त्यांमुळे न्यायव्यवस्था कोलमडून पडेल असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला। पाहुयात विरोधकांनी काय टीका केल्या। आरती साठेंची नियुक्ती जर जज म्हणून झाली तर उद्या जाऊन जे आपलं न्याय व्यवस्था आहे, ज्याला आपण एक स्तंभ समजतो आपल्या लोकशाहीचा, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने नियुक्त्या झाल्या तर उद्या लोक शंका घेऊ शकतात। आणि आज या नियुक्तीवर लोक शंका घेत असतील तर मला असं वाटतं आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की या बाबतीत सरकारने आणि आपले CJI जे आहेत त्यांनी त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथे करत आहोत। भारतीय न्याय व्यवस्थेचे दशावतार आणि भारतीय न्याय व्यवस्थेचं दुर्दैव याला म्हणतात। एक लक्षात घेतलं पाहिजे, पक्ष कोणताही असेल पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत, ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या चुकीच्या भूमिकांना समर्थन दिलं आहे, अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे। माझी हात जोडून सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की अशा राजकीय प्रेरित विचाराच्या राजकीय व्यक्तींना आपण न्याय व्यवस्थेमध्ये आणू नये, त्यांची नियुक्ती करू नये आणि न्याय व्यवस्थेचा विश्वास हा कायम राहावा, तो डळमळू नये, तो विश्वास वाढावा, वृद्धिंगत व्हावा आणि भारतातील लोकांना एक ही व्यवस्था, न्यायालयीन व्यवस्था हाच एक आधार वाटावा, तो आधार कमी होऊ नये म्हणून अशा प्रकारची नियुक्ती रद्द करावी अशी आमची माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना विनंती आहे।